नमस्कार. सकाळी मस्त नट्टापट्टा करून एकदम फ्रेश होऊन आम्ही निघालो होतो अलिबागला जायला. मी अलिबागला लिटरली 8 वर्षानंतर जाते. आम्ही आमच्या फर्स्ट वेडिंग अॅनिव्हर्सरीला अलिबागला गेलेलो, त्याच्यानंतर आज. सो गेल्या टायमाला तर आम्ही रोरोनी गेलो नव्हतो, कारण की त्या टायमाला मला रोरो अवेलेबल नव्हता. पण रोरोचा काय एक्सपिरियन्स आहे यार, म्हणजे तुम्हाला इकडे जायला प्रॉपर बुकिंग वगैरे करावं लागतं. बट अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. म्हणजे लिटरली तुम्ही 1 तासामध्ये तुम्ही अलिबाग पोहोचता. तुम्ही गेल्या गेल्या पहिले गाडी पार्क करतात. त्याच्यानंतर इथे अप्पर डेक वरती तुम्हाला चहा, नाश्ता, एसी जे सगळं पाहिजे ते मिळतं. आणि ह्या गाड्या असतात, त्या लाईनीमध्ये सगळ्या गाडी खाली लागलेल्या असतात. आणि आपण अप्पर डेकवर असतो. मग नंतर आम्हाला जरा बोर झालं तर आम्ही हे वरती येऊन बसलो हवेशीर. आणि आहा काय क्लायमेट होतं, आणि जे बाहेर एवढं मस्त फील होत होतं. म्हणजे एसी पेक्षा तर आम्हाला इथे बाहेरचं सिटिंग जास्त आवडलं, कारण की आम्ही जाता जाता इथे बाहेरच्या सिटिंगवर तर खूप मजा केली. आणि कुठे बाहेर आलो आणि आम्ही फोटो व्हिडिओज नाही काढले, शक्य नाही. अमरला जबरदस्ती मी खेचून घेऊन आली, की चल ॲटलीस्ट 1-2 फोटोज तरी काढूया. त्याच्यानंतर बघता बघता आम्ही केव्हा मांडव्याला पोहोचलो कळलंच नाही. म्हणजे लिटरली बसलो होतो, थोडंसं रिलॅक्स केलं आणि बघता बघता मांडवा पण आले. 1 तासात आम्ही पोहोचलो आमच्या विलावर. हा होता आमचा एकदम बाली थीम सारखा सुंदर विला. एवढी अमेझिंग प्रॉपर्टी आहे, 4 BHK, आणि त्यांचा एवढा भला मोठा हॉल एरिया होता. हॉलमध्ये त्यांच्या स्नूकर, डायनिंग टेबल, म्युझिक, त्याच्यानंतर भला मोठा सोफा, आणि बाहेरच कनेक्टेड त्यांचं पूलसुद्धा होता. खूप अमेझिंग प्रॉपर्टी होती. खूप मस्त प्रॉपर्टी, आणि संध्याकाळी तर त्यांची प्रॉपर्टी एवढी एस्थेटिक वाटत होती, कारण की फोटोजसाठी तर मस्तच होतं. आणि रात्री इथे जरा आम्ही जेवलो वगैरे, मस्ती वगैरे केली, आणि इथे मला अमर शिकवत होता, की स्नूकर कसं खेळायचं. खरंच आजचा दिवस एवढा पटापट निघून गेला. जे चांगले दिवस असतात ते केवढे पटापट निघून जातात ना. आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आज तर आम्ही अलिबागला खरंच खूप मज्जा केली.